बाबा आज तू चक्क 8×5 लिहिलेस. वा कृतार्थ झालो मी. बाबा बाळंभटजी घारगे करून आणले. अरे वा थांबा चोपडी आधी बाजूला ठेवतो. तर बाबाने केलेला हिशोब दुप्पट व्हायचा. द्या. नाही कसे आहे खूप दिवसांनंतर बाबांनी माझ्याकडे हट्ट केला घारगे खावायचे आहेत म्हणून. बर. आणि मीही म्हटले बरेच दिवस झाले मीही काही केले नव्हते. म्हटले आज करून टाकूयात. पण बाबा हे चवीपुरतेच दिलेले आहेत. जेवायच्या वेळेस भरपूर पानात वाढेल तेव्हा पोट भरून खा. बाळंभटजी नाही कसे झाले आहेत ते सांगा. कसे आहे खरा अभिप्राय हा तुमच्याकडून कळतो. वा 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 म्हणजे बाबाच्या आवडीचे केले तर अभिप्राय मात्र मी द्यायचा. ठीक आहे खाऊन बघतो. वा 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 असे चविष्ट घारगे बऱ्याच दिवसांनी खाव्यास मिळाले. आणि यातील खसखशीमुळे खायला अगदी मौज येते बुवा. आणि ताई काकू आंब्याचे लोणचे आणि फोडणीची मिरची. अहो आलटून पालटून घारगे त्याच लावून खाण्यात जी काही गंमत आहे ना. ताई काकू तुमच्यासारखे हलके आणि खुसखुशीत घारगे कोणासही जमणार नाही. हो ना मग खाऊ पोटभर. आणि आम्ही जिवंत असेपर्यंत आपल्याकडचे पदार्थ खाऊन घ्या. नाही तसे आहे फिरंगी माडीपर्यंत तर पोचलेच आहेत. स्वयंपाकघरात पोचावयास कितीचा वेळ लागतो आहे त्यांस नाही का. आता यापुढे आपले पदार्थ जाऊन त्यांचेच पदार्थ खावयाचे आहेत. हो हे मात्र खरेच. आधी या देशावरती परकीयांचे आक्रमण झाले. आता आपल्या जिभेवरही त्यांचे आक्रमण होणार हे भविष्य अगदी स्पष्ट दिसते. अशी माझ्या भाषणाची मौज. स्वतःनी सारे ऐकल्यावर त्यांस बरे वाटले पण ते मात्र काहीच बोलले नाहीत. पुढे तासगावाचा मुक्काम संपल्यावर आम्ही वाईस तसेच महाबळेश्वरी गेलो. तिथे आम्ही 8 दिवस राहिलो. जीवास अगदी विसावा मिळाला. दिवस रात्र कुणाचे टोचून बोलणे नाही की प्रत्येक हालचालीवर लक्ष असल्यामुळे मनावर दडपण नाही. तिथे आम्ही खूप मुक्तपणे हिंडलो. प्रतापगड पाहिला, अफजल खानाचा वध केला, ते शिवाजी महाराजांच्या चतुराईचे ठिकाण पाहिले, देवीचे देऊळ पाहिले. आम्ही ताजे तवाने होऊन परत निघालो. पण इथे आलो तोच एक वेगळी घटना आमची वाट पाहत होती. ठेव इकडे. बर बर. उत्तम. बरोबर आहे ना सारे. जी बाईसाहेब. बरे परत गेल्यावर आठवणीने पावशेर काजू तेवढे पाठवून घ्या. जी बाईसाहेब. आणि ते काजू पाठवाल त्याखेरीज काही पैसे बाकी नाही आहेत ना. नाही म्हणजे आम्ही सगळे नियमित पाठवून देतो पण तरी सुद्धा. आता तुम्हीच विषय काढलात म्हणून ठीक झाले पण 2 महिन्याचे पैसे बाकी आहेत. काय पण आता माधवरावांकडचे पैसे आहेत वेळच्या वेळी मिळतात म्हणून आम्ही काय बोललो नाही. पण अहो पण नाही नाही मला वाटते काहीतरी चुकते आहे. तुम्ही म्हणता तसे आम्ही अगदी कटाक्षाने वेळच्या वेळी पैसे पाठवून देतो. मला वाटते तुम्ही तुमच्या माणसाकडून पुन्हा एकदा खात्री करून घ्या. मी सुद्धा घरात चौकशी करून घेते. जी बाईसाहेब येतो. 2 महिन्याचे पैसे बाकी आहेत. नाही नाही काहीतरी गडबड होते त्यांची. बाळंभटजी थोडे बोलावयाचे होते. बोला की. मला विचारावयाचे होते की वाण्याकडून जिन्नस आणण्याचे काम
आणि त्याचे पैसे चुकते करण्याचे काम हे आपण कोणावर सोपविले आहे? कोकणातून एक हरिभट नावाचा मुलगा आलाय. चांगला हुशार आणि जाणता आहे. शिवाय लिहिण्यात आणि त्याचे मोडी अक्षरही चांगली आहे. आणि म्हणूनच माधवान त्याच्यावरती जमा खर्चाचे काम सोपविले आहे. पण काय झाले, तुम्ही असे अचानक चौकशी का करतात त्याची? नाही म्हणजे वाणी आला होता जिन्नस घेऊन. तो म्हणाला की 2 महिन्याचे पैसे चुकते झाले नाहीयेत. हो अहो, मला विचारावयाचे होते की आपण मुद्दाम काही पैसे बाकी ठेवले आहेत का? कारण मी त्यात सांगितले हो की असे आमच्याकडून होणे शक्यच नाहीये. हो ना, थांबा मी त्याच बोलवतो. हरी, हरी. काय बाळंबटजी? काय रे हरी, तू वाण्याचे पैसे चुकते केले नाहीयेस? नाही नाही माईसाहेब, मी सगळे पैसे चुकते केलेत. अगो बाई, बरे तू तू जा अभ्यासास. आणि हो, पांडवास पाठव. होय बरे. माईसाहेब बोलावलत? माईसाहेब बोलावलत मला? हो पांडवा, अरे मगाशी जो वाणी आला होता ना, त्याने सांगितले की 2 महिन्याची उधारी द्यायची राहिलीये. अरे देवा. अरे पण कसे शक्य आहे ते? पांडवा, जी. बिले चुकते करण्याचे काम आपण त्या हरिभटावर सोपवले होते. हा. त्यास वेळोवेळी तशा रकमाही दिल्या आहेत. तू एक काम कर, जी. कोणाच्याही नकळत आपला तो कापडवाला आणि दुसरा दाणेवाला यांची सर्व बिले चुकती झाली आहेत की नाही याची खातरजमा करून घे. जी. ताबडतोब जा. आलोच. माई, तुम्ही काही काळजी करू नका. खरे खोटे काय आहे ते कळेलच. पंडिताबाई, तुमचे स्त्री धर्मनीती हे पुस्तक अर्धेच वाचून झाले माझे. विधवांचे प्रश्न किती पोटतिडकीने मांडले आहेत आपण त्यात. हो, बालविवाह बंद व्हावेत, स्त्रियांनी शिक्षण घ्यावे, ही जी तळमळ मनास लागली आहे त्यासाठी माझे हात फारच तोकडे पडत आहेत असे वाटते मला. स्त्रियांच्या सुधारणा अतिशय संथ गतीने होत आहेत आणि स्त्रियांच्या यातना मात्र जोमाने वाढतच आहेत. मला जे जे करता येईल ते सारे मी केले. ठिकठिकाणी व्याख्याने दिली, आर्य महिला समाजाची मुंबईस पुण्यात स्थापना केली, पुस्तकही लिहिले. पण सुधारणांची कुर्मगती माझ्या आवेशापुढे तोकडी पडत आहे. मी फार अस्वस्थ आहे. आता माझी ताकद आणि प्रश्नांची समज वाढवण्यासाठी मला काही अधिक आणि वेगळे शिकावयास हवे. स्त्रियांना स्वयंपूर्ण कसे करता येईल याचाही स्वस्थतेने विचार करणे आवश्यक आहे. याचसाठी मी युरोपास जात आहे. मिस हरफर्डशी सुद्धा मी या विषयावरती अनेकदा चर्चा केली आहे. पाहूया, कदाचित दूर गेल्यावरती मला नवीन दृष्टी मिळेल. पंडिताबाई, नाही म्हणजे तुम्ही म्हणताय तसे 2-3 महिन्यात तुम्ही परदेशी जाल सुद्धा. जाताना तुम्ही हिंदू स्त्री म्हणूनच जाल. परंतु येताना तुम्ही तशाच याल असे वाटत नाही. म्हणजे काय म्हणावयाचे आहे तुम्हाला? मी हिंदू म्हणून परत येणार नाही? मी खात्रीने सांगते, मी हिंदू म्हणूनच परत येईन. हो, त्याचीच तर खात्री वाटत नाहीये. का? माझ्याबद्दलच का खात्री वाटत नाही? रमाबाई ही हिरिरीने कार्य करत आहेत, त्यांचीही मैत्री आहे मिस हरफर्डशी. मग माझ्याच बाबतीत खात्री का वाटत नाही? पंडिताबाई, आधी तुम्ही देवभोळ्या होतात, मग तुमचा कल हळूहळू नास्तिक मतांकडे वळला, मग तुम्ही ब्राह्मो झालात.
त्यामुळे आता चौथी पायरी ही ख्रिस्ती धर्माचीच असेल असे वाटते. तेथे गेल्यावर ख्रिस्ती तुम्हाला घेरतील आणि मग हळूहळू तुमच्या धर्मांतराच्या बातम्या येथे आमच्या कानी येतील. नाही नाही, तुम्हाच धर्मांतराविषयी जितक्या खात्रीने वाटते ना, मी तुम्हाच प्रतिज्ञेने सांगते, मी हिंदू म्हणून जाईन आणि हिंदू म्हणूनच परत येईन. हे खरे आहे की माझ्या विद्वान आणि उदार हृदयी वडिलांस बहिष्कारात होरपळावे लागले, कारण त्यांनी बालविवाहास विरोध केला आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. माझे पती तथाकथित हलक्या जातीचे म्हणून आम्हासही खूप त्रास भोगावा लागला. बंगालात आणि मराठी प्रांतात असंख्य विधवांची नरकमय आयुष्य पाहून मी धर्माच्या दारावरती डोके आपटून प्रश्न विचारले, वेदाचे दाखले देऊन उत्तरही सुचवली, परंतु हिंदू धर्माने आपली दारं खिडक्या घट्ट लावून घेतलेली आहेत आणि इथे पीडितांना आसरा नाही. सौकाश, मी तुम्हास वचन देते, मी परत येईन ती हिंदू म्हणूनच. अगो बाई, काय गो माई? नाही म्हणजे त्या एवढूशा हरिभटाने एवढे मोठे धाडस केले असेल? आणि जर केलेच आहे तरी सबंध घरात सासूचा सारखा वावरतोय. हो ना, मोठा सालस मुलगा आहे म्हणून माधवानेच ठेवून घेतले आहे त्याच घरात. बघूया, नाही म्हणजे अजून नुसता संशयच आहे त्याच्यावर. खरे खोटे काय ते अजून कळावयाचे आहे. पण बरे झाले हो माई, मला आधीच सांगितलेस ते. बाईसाहेब, नाही म्हणजे मी सगळ्यांकडे जाऊन आलो, आपला कापडवाला, दुसरा दाणेवाला, वाणी, पण कुणालाच 2 महिन्याचे पैसे चुकते झालेले नाहीयेत. काय? अगो बाई. पांडू, मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. बाहेर जा आणि देवडीवर जाऊन बैस आणि त्या हरिभटास कुठल्याही कामासाठी बाहेर जाऊ देऊ नकोस. हो हो, समजले ना? जी जी. हा, जा जा. आणि माई, उद्या व्यापाऱ्यांसमक्ष बोलवून रुजवात घ्यावी, म्हणजे माधवाच्या कानावर ही गोष्ट घालता येईल. काय? हो हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. असेच करूया. काय करू मी त्या हरिभटाच्या तर. पांडू काका. वहिनी साहेब, वहिनी साहेब. अहो, काय झाले इतके घाबरावयास? मोठी चूक झाली बघा माझ्या हातून. काय झाले? काय काय झालं? दुपारी वाणी आला होता सामान घेऊन. माई साहेबांनी समद सामान ठेवून घेतलं. तसं त्या वाण्याला सहजच विचारलं, समजे पैसे चुकते होतात का वेळच्या वेळेवर? तसा तो वाणी म्हणाला 2 महिन्याचे पैसेच मिळाले नाहीत म्हणून. अगोबाई, अहो काय सांगताय? जी, मग माई साहेबांनी बाळम भटजींना आणि बाळम भटजींनी त्या हरिभटाला बोलवलं. अहो, हरिभट म्हणजे जो आपल्याकडे जमा खर्च लिहितो आणि लोकांचे पैसे चुकते करतो ना, तो. त्याला विचारलं तो म्हणला हा समद्यांचे पैसे चुकते झालेत. मग पुढं काय? पण सगळ्यांना संशय आला होता. तशा ताई काकू मला म्हणाल्या की पांडू, लगोलग दाणेवाला, कापडवाला यांच्याकडे जाऊन चौकशी कर. मी लगोलग बाहेर पडलो आणि काय सांगू वहिनी साहेब, कुणालाच 2 महिन्याचे पैसे मिळाले नाही. तो काय? जी. अहो, 2 महिन्यांची बाकी म्हणजे झाले की 400-500 रुपये. कुठे आहे, कुठे तो हरिभट?
हरी नाही नाही तेच सांगतोय. ताई काकू साहेबांनी लगेच मला हुकूम सोडला की तू देवडीवर बस आणि त्याला या वाड्याच्या बाहेर जाऊ देऊ नको. मग काय झाले? मग काय, मी बसलो पाऱ्यावर. थोड्या वेळाने आला ना हा हरिभट आणि मला म्हणायला लागला मित्राकडे जाऊन पुस्तक देऊन येतो, चटदिशी येतो. आई माझे, म्हणजे जाऊ बिऊ दिलेत की काय त्याला घराबाहेर? छे छे, अजाबात नाही. मग काय, मी आपलं देवडीवर बसलो पाऱ्यावर आणि माझी नजर चुकून हा मागल्या दाराने पसार झाला ना आणि मी आपला देवडीवरच. अहो काय हे, इतर कोणा सांगितले होतेत का नाही? नाही. अहो मी म्हणते एकदा मुद्दा कळल्यानंतर वेळ काढायचाच कशाला? तिथल्या तिथे देवडीवर जाब जबाब घ्यावयास हवा होता त्याचा. अहो किमान मला तरी सांगावयाचे होते. 400-500 रुपयाची अफरातफर करून दिवसा ढवळ्या एक माणूस आपल्या घरातून असे पळून जाते आणि कोणी त्याच्या साधे मागावरही जात नाही. मग घरात इतकी माणसे असून उपयोग तरी काय म्हणते मी. खरंय तुमचं. छे छे, हे सारे स्वतःच्या कानावर घालावयासच हवे. वहिनी साहेब, वहिनी साहेब, वहिनी. क्षमा करा. मला ठाऊक आहे आपले काम चालू आहे, परंतु एक गोष्ट मात्र तातडीने आपल्या कानावर घालावयासच हवी आहे. मुळात मलाच ही गोष्ट परिस्थिती अगदी हाताबाहेर गेल्यानंतर समजली आहे. काय झाले आम्हास तपशीलवार सांगा. आपला तो विद्यार्थी आहे ना हरिभट, वर्षभरापूर्वी कोकणातून आलेला. होय, मोठाच हुशार विद्यार्थी आहे, पुढे चांगलेच नाव काढेल. हुशार आहे खरा, पण आपली हुशारी नेमकी नको त्या ठिकाणी वापरली आहे त्याने. म्हणजे? अहो आज दुपारी काय झाले,